वळणावरची माणसं. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 2. तात्या. आयुष्याच्या प्रवासात माणसांची ये-जा सारखी चालू राहते आणि ती रोखणं कोणाच्या हातात नसतं. मला तर वाटतं गाळलेल्या जागा भराव्यात तशी ही माणसं येत जात राहतात, म्हणून सगळ्यांच्या आयुष्याच्या नौका हेलकावत हेलकावत का होईना पैल तीर गाठतात. मरतेवेळी सोनं नाणं स्थावर इस्टेट काही बरोबर येत नाही, पण आयुष्यात रंग भरणाऱ्या या माणसांच्या मैफलीतला आनंद अखेरच्या श्वासाला सोबत देतो. आठवणींची बंद मूठ इतकंच काही बरोबर नेत असावी. तात्या माझ्या आयुष्यात अशाच एका वळणावर मला भेटले. काही माणसं पहिल्या भेटीतच खूप वर्षांचा परिचय असल्यासारखी जवळची वाटतात, तर काही आयुष्यभर जवळ असूनही अपरिचितासारखी काही अंतर राखून जगतात. कुठला माणूस आपल्या नशिबात पडावा हाही भाग्ययोग असतो. तात्या पहिल्या भेटीतच माझ्याकडे बघून हसले, तेव्हा जन्मोजन्मीच्या खिडक्या झराझर उघडून हा माणूस सतत आपल्या बरोबरच होता हे जाणवलं. आम्ही खेड्यातून शहरात नवीनच राहायला आलेलो. शहरी वळण अजून अंगवळणी पडलं नव्हतं. रानवारा प्यालेल्या खोंडाला वेसण बंद करून बांधून ठेवल्यावर जशी अवस्था होते तशी माझी अवस्था झालेली. घड्याळाच्या काट्याला आयुष्य बांधल्यासारखं झालेलं. उन्हाच्या सावल्या कमी जास्त होण्यावर वेळेचा अंदाज बांधण्याची सवय असलेलं मन सेकंद काट्याशी मैत्री करेना. पण त्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. दूध आणण्यासाठी रांगेत उभं राहायची सवय इथं आल्यावर पाहिली आणि लावून घेतली. क्रेटमध्ये बाटल्या घेऊन एकामागे एक वाढणारी मुंग्यांसारखी माणसांची रांग बघून प्रथम प्रथम मजा वाटली. याच रांगेमध्ये तात्यांची गाठ पडली. नीळ घातलेलं पांढरं शुभ्र धोतर, त्यावर तसाच पांढरा शुभ्र शर्ट, त्यावर खादीचं जॅकेट आणि या सर्व शुभ्रपणात कमी होतं म्हणून की काय, पण डोक्याचा केसन केस पांढरा झालेला. चेहऱ्यावर ओसंडणारी प्रसन्नता. त्यांच्या या व्यक्तिमत्वातल्या चैतन्यानं हे चैतन्य आजूबाजूलाही पसरल्यासारखं वाटलं. नवीन आलात? त्यांनी विचारलं. बोलण्यात गोडवा होता. समोरच्या माणसाला बोलतं करण्याचं कौशल्य होतं. थोडंसं शहरीपणाला विसंगत वाटणारा हा गुण. कारण इथली लोक विनाकारण कोणाशी हसत बोलत नाहीत, हा आल्यापासूनचा माझा अनुभव होता. त्यांच्या या विचारण्याने मला बरं वाटलं. हो, याआधी खेड्याकडे होतो. महिना झाला इथं येऊन. रामाच्या गोटात राहतो. प्रश्नापेक्षा जास्त माहिती देण्याची माझी वृत्ती. इंटरव्ह्यूला सुद्धा नाव विचारलं की मी पाठ केल्यासारखं पत्ता, वय, उंची सगळं सांगायचं. त्यामुळे इंटरव्ह्यू तर लगेच संपायचा. तात्या हसले. काही काही माणसं चेहऱ्यावरून माणसांना जाणतात असं मी ऐकलं होतं. माझ्या चेहऱ्यावरून त्यांनी मला पहिल्या भेटीत कितपत ओळखलं कोणाला माहिती. कारण माझ्या चेहऱ्याला एका ठराविक मुद्रेची सवय नव्हती. कुठे ओळीत उभं राहिलो तरी सगळे आपल्याकडेच पाहत आहेत असं वाटायचं. साहेबांपुढं उभं राहायची वेळ आली की पॅन्टची सगळी बटणं ठीकठाक लागलीत की नाहीत याची विवंचना चेहऱ्यावर उमटायची. बँकेत स्वतःच्या खात्यातून पैसे काढतानाही लोक चोरी करायला आलेल्या चोराकडे पाहावं तशी आपल्याकडे पाहत आहेत असं वाटायचं. अभिनयाशी दुरान्वयानेही काही संबंध नसून माझ्या चेहऱ्यावर इतकं भावदर्शन कसं होतं याचं माझं मलाच आश्चर्य वाटायचं. दुधाच्या रांगेतल्या रोजच्या भेटीने ओळख वाढीला लागली. आमच्या घराच्या वाटेवरच त्यांचं घर होतं. त्याला वळसा घालून फरलांगभर चाललं की आमचं घर. एका रविवारी तात्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. खरं तर त्यांच्या घरी जाण्याची मी वाटच पाहत होतो. खेड्यात 4 घरात गप्पांच्या बैठकी मारल्याशिवाय माझा दिवस जायचा नाही. इथं मन रमेल असं एकही घर भेटलं नव्हतं. तात्यांचं घर म्हणजे छोटेखानी 4 खोल्यांचा बंगलाच होता. चारी बाजूला मेंदीचं कुंपण. घराच्या चौफेर भरपूर मोकळी जागा.
कुंपणाला लागून ठराविक अंतरावर नारळाची झाडं, परसात आंबा, चिक्कू, सीताफळ हाताला हात धरून उभे होते. 4-5 रंगांचे गुलाब होते, झेंडू शेवंती होती. एका कोपऱ्यालगत कडीलिंब होता. घराच्या डाव्या बाजूला विहीर होती. तिला रहाटाची सोय दिसत होती. त्यावरूनच ती उपयोगात होती हे लक्षात आलं. विहिरीलगत बेलाच्या झाडाला मुळाशी घेर धरून दगडी चौथरा बांधलेला होता. चौथऱ्यावर छोटीशी दगडी महादेवाची पिंड होती. खरं तर हे घर शहरात आहे असं वाटलंच नाही. मी गेलो ती वेळ सकाळची होती. कोवळी उन्हं दारातल्या रांगोळीवर पडली होती. दर्शनी भागातल्या तुळशी वृंदावनात नुकतीच पूजा झाल्याची खूण म्हणून उदबत्ती खोचलेली दिसत होती. तुळशीच्या पानांआडून तिचा सुगंधी धूर वातावरण प्रसन्न बनवत होता, पवित्र बनवत होता. आतल्या खोलीत आरामखुर्चीत विसावलेल्या तात्यांनी आवाज दिला, "ऐकलं का? बाहेर या." मी तिथंच खुर्चीवर बसलो होतो. शेजारी लाकडी दिवाण होता. त्यावर लोड तक्के विसावले होते. तात्यांच्या हाकेसरशी त्यांच्या सौभाग्यवती पदराला हात पुसत बाहेर आल्या. स्थूलसर शरीर, थोडंसं वाकून चालणं, वजनामुळे सांधे दगे देत असावेत. त्यामुळे एका पायावर भार देत चालत होत्या. डोक्यावरून पदर, कपाळाला शोभिवंत करणारं छोटंसं कुंकू, कारुण्य पाझरणारे डोळे. तात्यांनी माझी माईंशी ओळख करून दिली. सगळे त्यांना माईच म्हणत. तात्यासुद्धा त्यांचा उल्लेख बऱ्याच वेळा माई असाच करत. मी वाकून माईंच्या पाया पडलो आणि खरं सांगायचं म्हणजे तेव्हापासून मी त्या दोघांच्या प्रेमातच पडलो. वयाच्या अधिकारात ही माया पाझरणारी माणसं मला केव्हाच आपलंसं करून गेली. स्वतःच्या नात्यापेक्षा घट्ट असणारं आपुलकीचं एक नातं असतं. ते सहवासाने निर्माण होतं आणि अखेरच्या श्वासापर्यंत साथ देतं. आमचं हे नातं दिवसागणिक रुजू लागलं तसं मनामधील औपचारिकपणाचे पापुद्रे कधी निघून गेले हे कळलं नाही. एकमेकांची सुखदुःख प्रसंगानुसार एकमेकांना कळतात. काही वेळा काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतात. काही माणसांना दुःखाचं प्रदर्शन करणं जमत नाही. तात्या त्या पठडीतले होते. एवढ्या मोठ्या घरात ते दोघेच राहायचे. पहाटेपासून रात्रीपर्यंत पाठराखण करत हाका मारत फिरल्यासारखे एकामागे एक फिरायचे. दोघांचं सदा न कदा काहीतरी चालू असायचं. दुपारी बागकाम चालू असायचं. तात्या खुरपं घेऊन झाडाच्या मुळाचं तण काढायचे. माई झारीत पाणी घेऊन जमेल तसं झाडांना पाणी घालायच्या. गुलाबाला छोटीशी फुटलेली फूट तात्या मोठ्या कौतुकाने माईंना दाखवायचे. माई मोगऱ्याची 4 फुलं काढून तात्यांना वास घ्यायला द्यायच्या. नवीन आलेल्या कळीचं कौतुक असायचं. एखाद्या लहान लेकराच्या टाळूवरून हळूवार हात फिरवावा तशा माई त्या कळीवरून हात फिरवायच्या. केळीच्या झाडाला पहिल्यांदा घड लागला त्यावेळी एखाद्या गर्भारशीचं काय कौतुक करतील एवढं माईंनी केळीचं केलं. घड कापडाने झाकून ठेवला. केळीची मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढली. रोज उठून दोघंही त्या केळीकडे पाहत, वाढणारा घड बघत. दुपारचा बराचसा वेळ दोघे बागेत घालवत. संध्याकाळी दिवे लागण झाली की देवाजवळ दिवा लागे. त्यावेळी मात्र का कोणास ठाऊक पण दोघांच्या मनात चलबिचल होई. जणू संध्याकाळचा वेळ त्या दोघांचं एकटेपण जाणवून द्यायचा. दोघंही थोडीशी अबोल झाल्यासारखी वाटायची. माई कापसाचा डबा घेऊन बाहेरच्या खोलीत भिंतीला टेकून बसत. त्यांची बोटं वाती वळायला जणू सराईत झाली होती. माईंच्या फुलवाती दृष्ट लागण्यासारख्या असत. वातीचा दांडा भस्माचं बोट लावून पिळलेला असे. मोगऱ्याच्या कळ्यांसारख्या फुलवाती बघताना डोळे सुखवायचे. इतक्या फुलवाती माती कशाला इतक्या फुलवाती माई कशाला बनवतात याचं प्रथम मला कोडं वाटायचं. नंतर कळलं आजूबाजूच्या बऱ्याचशा घरांमध्ये माईच्या हातच्या फुलवातीच देवासमोर ठेवायच्या. जेव्हा माईंचं फुलवाती करायचं काम चालू असायचं तेव्हा तात्या माईंना काही ना काही वाचून दाखवायचे. कधी वर्तमानपत्रातील मजकूर असे,
कधी एखादं पुलंचा प्रवास वर्णन असे, कधी एखाद्या नाटकातला प्रवेश असे. पुलंच्या सगळ्या साहित्यावर त्या दोघांनी मनापासून प्रेम केलं. तात्या वाचताना मध्येच मग माई तोंडाला पदर लावून हसत. त्या हसायला लागल्या की त्याचा आनंद तात्यांच्या चेहऱ्यावर उमटे. या मावळतीच्या वयात या दोघांना इतकं उत्साही राहणं कसं जमतं याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं. एकदा मी त्याबद्दल तात्यांना विचारलंही. अरे, दुखणारी हाडं आहेत म्हणून आम्ही जिवंत आहोत हे आम्हाला समजतं. जेव्हा हे सगळं दुखायचं थांबेल तेव्हा सगळं आटोपलेलं असेल. म्हणून मग आता सगळ्या या वयातल्या वेदनांची दोस्ती केलीये बघ. त्या आहेत तर आम्ही आहोत म्हणून त्यांना सांभाळतोय. वेदनेशी मैत्री करणारी माणसं दुसऱ्यांच्या वेदनेवर मात्र फुंकर घालायला पुढं असायची. पहिले काही दिवस माझ्या मनात आणखी एक प्रश्न सतत उभा असायचा. एवढ्या मोठ्या घरात ही दोघंच कशी? त्यांना मूलबाळ नाही का? तशी कोणतीच खूण घरात दिसायची नाही. एखादी मुलगी असती तर कधी ना कधी माहेरपणासाठी आलेली तरी दिसली असती. त्या निमित्तानं 4-2 बाळं ती सुकण्यासाठी बाहेर घातलेली दिसली असती. कधीतरी बोलण्याच्या ओघात त्या संदर्भाने बोलणं आलं असतं. पण तसा विषय कधी निघायचा नाही. एकदा धाडस करून त्याबद्दल मीच तात्यांना विचारलं. माझ्या प्रश्नाने क्षणभर ते गंभीर झाले. जवळपास माई नाहीत ना याची त्यांनी खात्री करून घेतली. मग म्हणाले, मुलगा होता रे. आर्मीत मेजर होता. 27 वर्षांचा असताना तिकडं लडाखच्या भागात जीप अपघातात गेला. लग्न होऊन अवघे 4 महिने झाले होते. अचानक असं घडलं. तात्या पुढचं बोलूच शकले नाहीत. घशात आवंढा दाटून आला होता. डोळ्यात आसवांनी गर्दी केलेली. त्यांनी मोठ्या प्रयत्नाने ते अश्रू खाली ओघळू दिले नाहीत. नियतीपुढं कोणाचं काय चालणार रे? सगळ्या गोष्टी माणसाच्या हातात नसतात. मुलगा अकाली गेल्याचं खूप दुःख झालं. म्हातारपणी पुत्रशोकाचं दुःख नशिबी येणं खूप वाईट. स्वतःच्या मुलाला अग्नी देताना होणाऱ्या यातना खूप क्लेशदायी. समोर धडाडणाऱ्या चितेपेक्षा त्यावेळी उरात उठणारा दुःखाचा डोंब जास्त दाहक असतो. माईंची अवस्था तर विचित्र झालेली. पुतळ्यासारखी स्तब्ध. तोंडातून हुंदका बाहेर पडेना. दुःखाची परिसीमा झाली होती. कोणी कोणाला सावरायचं? लग्न होऊन हळद सुद्धा नीट निघाली नव्हती. तोपर्यंत सुनबाईंच्या नशिबी वैधव्य आलं. तिचं दुःख मोठं होतं. शेवटी या सर्वांवर काळाशिवाय कोणतं औषध नव्हतं. तात्या बोलायचे थांबले. खिडकीशी जाऊन उभे राहिले. अशा आठवणी डोकावणंही त्रासदायक. शेवटी काय? अस्ताव्यस्त हाडांचे तात्या माईरूपी सांगाडे एकमेकांना सावरत राहिले बघ. एकमेकांची दुःख कुरवाळत राहिलो. तिला वाईट वाटू नये यासाठी मी झटायचं आणि मला दुःख होऊ नये म्हणून तिनं. पण आठवणी माणसांचा पिच्छा थोडाच सोडतात. मनाच्या दारात उभ्या राहिलेल्या आठवणींना परतवता नाही येत. त्यामुळे येऊ का म्हणून विचारून आत येतच नाहीत. हक्काचं माणूस जातं पण या आठवणी हक्काने कधीही येऊन बसतात. घराच्या कानाकोपऱ्यात त्या विखुरलेल्या असतात. तात्या पुन्हा माझ्यासमोर येऊन बसले. नाक शिंकरल्यासारखं करीत परत बोलायला लागले. जणू त्यांना हे सगळं कधी ना कधी मला सांगायचं होतंच. नजर शून्यात लागली होती. स्मृतींची जुनी दालनं, तीही अशा जीवघेण्या दुःखाने बंदिस्त झालेली. ती उघडताना मनाला त्रास होत असावा. क्षणभर मी उगाचच त्यांच्या दुःखांना उजाळा दिला असं वाटलं.
त्यांनी माझा हात हातात घेतला, मायेने थोपटला, म्हणाले, जेव्हा लक्षात आलं दुःख करून काही उपयोग नाही. जाणाऱ्या माणसाबरोबर उरलेल्यांना जाता येत नाही, जगावं लागतंच. मग मनाशी ठरवलं, हिरावून गेल्या आनंदाचं दुःख करण्यात असणारं सुख का गमवायचं? मी दुःख केलं की पुन्हा माई दुःखी होणार. त्यापेक्षा तिला आनंदित करण्यासाठी आपणच मनाची टवटवी आणली पाहिजे. आता आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांसाठी जगलं पाहिजे. कोणाचा श्वास आधी थांबेल हे सांगता येत नाही. आहे तेवढा सहवास सुखाचा बनवलाच पाहिजे. पण असं जगताना कधीतरी मुलाची आठवण आली की दोघंही सैरभैर होतो. अशा वेळी समजवायला गेलो की जास्ती भरून यायचं. मग हळूहळू मी मुलाची आठवण येईल अशा वस्तू एका पेटीत ठेवून दिल्या बघ. कपडे, फोटो, त्याला मिळालेली बक्षिसं, सगळं दर्शनी भागापासून दूर केलं. हे सगळं करताना मनावर खूप मोठा दगड ठेवला. लोक आठवणी जपतात, मी झाकून ठेवल्या. आणि मग माईचं मन रमवण्यासाठी झटू लागलो. सतत तिच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करायचो. वेळ जावा म्हणून आजूबाजूच्या जागेत भाजीपाला लावला, फळांची झाडं लावली. आम्हाला माहिती आहे रे, आम्ही लावलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे खायला आम्ही दोघेही असणार नाही. पण म्हणून का आंब्याचं झाड लावायचं नाही? कर्म करताना फळाची अपेक्षा करायची नाही, हे गीतेतलं तत्व आचरणात आणलं. दिवसागणिक वाढणारी बागेतली रोपं पाहण्यात आम्हाला आनंद होतो. त्याला फुटणारी हिरवी, पोपटी पालवी पाहण्यात तासनतास जातात. खूप सुख होतं. संध्याकाळी माई शेजारच्या लहान मुलांना रामरक्षा, शुभंकरोती शिकवते. तेवढाच तास बाहेरची खोली त्या चिमण्यांच्या चिवचिवाटाने भरून जाते. त्यांच्यासाठी काहीतरी खायला करून ठेवण्यात तिची दुपार सरलेली असते. ती मुलंही आजी आजी करत तिच्या भोवतीने फिरतात. तिचा चेहरा त्या क्षणी प्रसन्न दिसतो रे. खरं सांगू, आता आम्ही आहे त्या परिस्थितीत जगणं शिकलोय. वेळ मोकळा असला की मुलाची आठवण येतेच. पण एकमेकांसमोर शक्यतो आम्ही ती काढत नाही. एकटे असताना डोळ्यात पाणी आलं तरी कचरा गेला असं सांगून टाळून नेतो. एकमेकांना ही कारणं कळत नाहीत असं नाही, पण तरीही बघू बरं म्हणत डोळ्यात फुंकर घालायची. खरं तर ती फुंकर आठवणींवर घातलेली असते. ज्या दिवशी तात्यांनी हे सगळं मला सांगितलं, तो सबंध दिवस मी अस्वस्थ होतो. इतके दिवस त्यांच्या वागण्या बोलण्यातून यातलं काहीच मला समजलं नव्हतं. त्या माई इतरांशी वागताना पोटातली माया ओठातून सांडत, पण तिला या आत्मदुःखाचा स्पर्शही होऊ देत नसत. हे जगणं म्हणजे खरंच मोठी तपश्चर्या होती. माईंचा स्वभाव तसा तात्यांपेक्षा कमी बोलका. तात्याबरोबर असले की गप्पांची बाजू तेच सांभाळत. पण मला नेहमी वाटे माईंचे डोळे खूप काही बोलून जातात. खूप वेळा तात्या माझ्याशी काही बोलत असले की माई त्यांच्याकडे पाहत राहत. जणू त्यांच्या प्रत्येक शब्दाशी, कृतीशी त्या सहमत आहेत असं त्यांना भासवायचं असे. एके दिवशी दुपारी मी त्यांच्याकडे गेलो होतो. तात्या बँकेत गेले होते. मागच्या दाराशी माई तांदूळ निवडत बसल्या होत्या. इतक्या दिवसांच्या जाण्या-येण्याने आमच्यातला औपचारिकपणा संपून गेला होता. मी माईंच्या शेजारी बसलो. "अरे, हे केव्हाचे गेलेत बघ. अजून आले नाहीत. ऊन तर रणरणतंय. टोपी घालून जा म्हटलं तर म्हणाले लगेच तर येणार आहे. काळजी वाटते रे." माईंची नजर दरवाजाकडे लागली होती. ताटात तांदळाची नुसती चाळवाचाळव करत त्या बोलत होत्या. चेहऱ्यावरची काळजी लपत नव्हती.
त्यांना मी "जाऊन पाहून येऊ का?" असं म्हणालो, तर "थोडा वेळ थांब मग बघू" म्हणाल्या. मध्येच जाऊन दरवाजात मीठ टाकून आल्या. दरवाजात मीठ टाकलं की बाहेर गेलेला माणूस लवकर परत येतं ही समजूत. तुला खरं सांगू, मी कधी बोलत नाही रे. तू घरचाच. आता वाढीला लागली तशी भीती वाटते. आम्ही दोघंच. लोक म्हणतात बाईच्या जातीनं सवाष्ण जावं. खरं आहे, मलाही वाटतं. पण मनात विचार येतो, मी आधी गेले तर यांना म्हातारपणी कोण बघणार? हातापायात त्राण आहे तोवर ठीक, पण गलितगात्रता आल्यावर? माई एकदम बोलून गेल्या खऱ्या, पण त्या कल्पनेने त्याच कसनुष्या झाल्या. पदराने त्यांनी कपाळावरचा घाम पुसला, सुस्कारा सोडला. मृत्यू कधी ना कधीतरी आहेच रे. मी नाही त्याला घाबरत. पण जगायचं ते यांच्यासाठी. मोठा हळव्या मनाचा माणूस बघ. पण आमचा मुलगा गेला तेव्हापासून मला वाईट वाटू नये म्हणून उसनं अवसान आणतात. मला कळतं रे, पण मी गप्प बसते. कधी एकटेच असले की हळूच ट्रंक उघडून मुलाचा फोटो पाहतात. माझा आवाज आला की पुन्हा ट्रंक झाकून ठेवतात. रात्री दोघंही नुसते पडून असतो बराच वेळ. झोप लागत नाही. मध्येच "झोपलीस का गं?" म्हणतात. मी मुद्दाम बोलत नाही. झोप लागलीये असं दाखवते. एकदा नाही झोपलं म्हटलं तर काळजी करत बसले. तेव्हापासून मग गप्पच राहते. पण यांच्याबरोबर जगणं शिकले. भीती वाटते ती आम्हापैकी कोण एकटं पडेल याची. माई कदाचितच असं मनातलं बोलायच्या. खरं तर दोघंही एकमेकांच्या एकटेपणाची काळजी करत होते. मृत्यू अटळ होताच, पण कोण आधी जाईल हे कोणालाच सांगता येणार नव्हतं. त्यांच्या मनातलं उसवणारं दुःख असं कधीतरी बाहेर यायचं. पण इतर वेळी दोघंही आनंदात असल्यासारखी वाटायची. एके दिवशी असाच अचानक गेलो तेव्हा घरात ब्राह्मण पूजा सांगताना दिसला. पाटावर भाताचे पिंड मांडले होते. तात्यांनी मला आज मुलाचं श्राद्ध आहे असं सांगितलं. मलाच हे ऐकताना आणि पाहताना मनात अतीव दुःख झालं. मुलाचं श्राद्ध बापाला करायची वेळ आली होती. मला ते पाहत तिथं बसणं अवघड वाटलं. मध्येच माई बाहेर डोकावून गेल्या. त्यांचा चेहरा निर्विकार होता. माईंनी आजूबाजूची लहान मुलं जेवायला बोलावली होती. अंगणात पोरांचा खेळ चालला होता. आत श्राद्धाचे मंत्र चालू होते. तात्या तर्पण करत होते. मला ते सगळं अगदीच पाहावेना तेव्हा मी हळूच तिथून निघून गेलो. कदाचित तात्यामाईंच्या डोळ्यात चुकून पाणी आलंच तर मी काय सांत्वन करणार होतो. दुसऱ्या दिवशी गेलो. तात्या बागेला पाणी घालत होते. मी काही बोलण्यापूर्वी तेच म्हणाले, "काल लगेच निघून गेलात. तुमचंही बरोबर आहे. काही वेळा दुःख झेलण्यापेक्षा सांत्वन करणंच जास्त अवघड होऊन बसतं. वर्षातल्या या एका दिवशी मी माईलाही मनसोक्त रडू देतो. मनातल्या दुःखाला सुद्धा वाहण्याची गरज असतेच. पूर्वी मला वाटायचं, मुलं बाळं असली म्हणजे जगण्याला आधार असतो. पण आता वाटतं माणसाने अशा कोणत्याच आधारावर विसंबून राहू नये. उद्याच्या दिवशी आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे सांगता येत नाही. खरा आधार माणसाचं मनोबल असतं. तोच आधार सुटला तर मात्र जगणं अवघड बनतं. कालपासून आम्ही दोघांनी एक नवीन संकल्प केलाय. ज्या एखाद्या मुलाचं शिक्षण घरच्या गरिबीमुळे थांबलं असेल, अशा एखाद्या मुलाचा शिक्षण खर्च करायचा. आधाराची अपेक्षा करण्यापेक्षा माणसानं दुसऱ्याचा आधार बनण्याचा प्रयत्न करावा. आणि खरोखरच एका गरीब मुलाचा शिक्षण खर्च करायला त्यांनी सुरुवात केली.
ही माणसं जसजसं मी त्यांच्याजवळ जात राहिलो, तशी सर्वच बाबतीत मला मोठी भासू लागली. न बोलता काम करत राहणारी, कुठंही प्रसिद्धीचा अवडंबर न करणारी, आधार शोधण्यापेक्षा आधारभूत होणारी. तात्या बोलत राहिले की नेहमी ऐकावंसं वाटायचं. त्यांचे अनुभव, त्यांचे संकल्प, त्यांचे विचार सगळंच परिस्थितीतून तावून सुलाखून निघाल्यासारखं लखलखीत. त्यामुळे ते मनाला पटायचं. तात्या एकदा म्हणाले होते, एकाच्या मरणाने दुसऱ्याच्या आयुष्यातला अर्थ संपत नाही. मागे उरलेल्यांना त्यांची आयुष्य जगावीच लागतात. आमचा मुलगा गेला म्हणून सुनेनं तिचं सगळं आयुष्य वैधव्यात काढावं हे आम्हाला पटलं नाही. तिच्याच संमतीनं मग आम्ही तिचं लग्न लावून दिलं. सून म्हणून तिला या घरात आणली, पण नियतीनं तिला आमची मुलगी बनवली. आम्ही दोघांनी तिचं कन्यादान केलं. तिच्या नवीन आयुष्यात ती सुखी आहे बघ. माणसांची शरीरं पवित्र असतात. मनात किलमिश आणलं की ती भरकटली जातात. रूढी, परंपरा माणसाने माणसासाठी निर्माण केल्या रे. त्यांचं जोखड बनवलं की त्यातला अर्थ हरवतो. समाज खूप वेळा चांगलं केलं तरी नावं ठेवतो. अशा वेळी आपण लक्ष द्यायचं नाही. तात्यांनी कधीच कशाची अपेक्षा आयुष्याकडून धरली नाही. जे घडेल त्याला तोंड द्यायचं असं जणू मनाशी ठरवल्यासारखं ते जगत होते. सुखदुःख होत नव्हतं अशातला भाग नव्हता, पण त्यात फार काळ गुंतायचं नाही असं त्यांनी मनाशी ठरवलं असावं. परसातलं जुनं प्राजक्ताचं झाड वादळी पावसात पडलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पडलेल्या झाडाच्या बुंध्यावरून हळुवार हात फिरवत ते म्हणाले होते, किती वर्ष परसात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडत होता. पहाटे त्यांचा सुगंध आला की प्रसन्न वाटायचं. इथून पुढे त्या सुगंधाची संगत सुटली. त्या झाडावर त्यांनी कुऱ्हाड चालवू दिली नाही. मायाने हातगाड्यावरून ते झाड नेलं. आप्त माणसाची शवयात्रा जाताना जसं मनात गहिवरून यावं तसं तात्यामाईंना झालं. दोघंही दरवाजाच्या चौकटीत उभे राहून प्राजक्ताला निरोप देत होते. एखाद्या यक्षासारखं तात्यांचं आयुष्य शापित आहे की काय असं खूपदा मला वाटायचं. चांगलं आणि चांगलंच वागणाऱ्या माणसाच्या आयुष्यात नियती सुद्धा वाटेवर काट्यांचा गालीच्या का पसरते काय माहिती. अशा प्रश्नांची उत्तरं शोधून कधी सापडत नाहीत. कितीही नाही म्हटलं तरी नियती आणि दैव यांच्या तालावर माणसाच्या आयुष्याची नौका धक्के खात राहते. तटस्थतेनं आयुष्य कंठत असतानाच पुन्हा तात्यांना दैवाने चकवलं आहे. माईंना अचानक पक्षाघात झाला. डावी बाजू पूर्ण लुळी पडली. वाणीवरही आघात झालाय. बोलता येत नाही. डावीकडचा डोळा उघडाच राहतो. पापणी मिटत नाही. उठता बसता चालता येत नाही. माईंना जे नको तेच त्यांच्या पुढे आलं. आता उठल्यापासून तात्याच माईंचं सगळं करतात. सगळे विधी जागेवर. अंघोळ घालणं, जेवायला देणं सगळं तात्या करतात. पण चेहऱ्यावर श्रम पडताहेत म्हणून कधी आठी नाही. प्रारब्धाला सामोरं जात आहेत. माईंच्या चेहऱ्यावर मात्र नैराश्य दिसतं. त्यांना तात्यांकडून सेवा घेणं नको वाटतं. कधी भेटायला गेलं की हमखास त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. बोलता येत नाही पण सगळे भाव नजरेत उमटतात. त्यांच्या डोळ्यातून येणारं पाणी तात्यांना पाहवत नाही. ते अस्वस्थ बनतात. नुसतेच माईंचे हात हातात घेतात. स्पर्शाची भाषा एकमेकांना समजते. माई पदराने अश्रू पुसतात. एक शब्दही न बोलता उतरणीला लागलेले हे जीव एकमेकांना आधार देतात. आता तात्या दुधाच्या रांगेत दिसत नाहीत. माईंना एकटे सोडून ते दूर जात नाहीत. कधी कधी वाटतं ही माणसं कमालीची सहनशीलता घेऊन जन्माला आली आहेत. दैवाने इतके आघात करूनही सोशिकपणाने खंबीरपणे आयुष्यात उभी आहेत. आपण सामान्य माणसं लहानसं दुःखही कवटाळून ते उगाळत जगत राहतो.
पण कधीतरी तात्यांसारख्या माणसांकडे वळून पाहिलं की आपली वेदना किती मामूली आहे हे जाणवतं. अशा मावळतीच्या उन्हात एकमेकांसाठी जगणं आणि झिजणं ज्यांना कळतं आणि जमतं, ती माणसं तात्यामाईंसारखी वेगळीच असतात. आता तात्यांकडे जातो, त्यांना भेटतो, पण परत येताना डोळे आपोआप भरून येतात. अशा माणसांची उंची आपणासारख्या सामान्य माणसांच्या नजरेला कधी मापता येणारच नाही. अशा वेळी लहानपणाचा आधार घेऊन त्यांच्या पायाशी नमस्कारासाठी झुकणंच श्रेयस्कर ठरतं. धन्यवाद.